नमस्कार मंडळी. रोजच्या स्वयंपाकाला अजून सोपं आणि इंटरेस्टिंग बनवायचं आहे का? मग चला आज आपण काही भन्नाट किचन सिक्रेट्स बघूया. रोजचा स्वयंपाक तर आपण सगळेच करतो नाही का? पण कधीकधी असं वाटतं की काहीतरी सोप्या ट्रिक्स आहेत ज्या आपल्याला माहीतच नाहीत आणि त्यामुळेच आपला वेळ आणि मेहनत दोन्ही वाया जातं. तर आज आपण बरोबर त्याच काही गुप्त युक्त्या जाणून घेणार आहोत. तर मग सुरुवात करूया का? सगळ्यात आधी आपण त्या लहान सहान चुकांबद्दल बोलूया ज्या स्वयंपाक करताना हमखास होतात आणि त्यांवरच एकदम झटपट उपाय पाहूया. आणि ही बघा सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम, भाजीत मीठ जास्त झालं. अरे बापरे, असं झालं की वाटतं सगळी मेहनत पाण्यात गेली. पण थांबा, घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. यावर एक इतका सोपा उपाय आहे ना, अगदी जादूसारखा. फक्त काय करायचं, कणकेचा एक छोटासा गोळा घ्यायचा आणि तो भाजीत साधारण 5 मिनिटांसाठी सोडून द्यायचा. बस, तो गोळा सगळं जास्तीचं मीठ शोषून घेईल आणि भाजीची चव पुन्हा एकदा परफेक्ट होईल. चला आता वळूया तयारीकडे. म्हणजे स्वयंपाकाआधीची जी तयारी असते ना, त्यात वेळ कसा वाचवायचा ते बघूया. स्मार्ट वर्क करायचं, हार्ड वर्क नाही. ओके, तर इथे 3 रोजच्या डोकेदुखी आहेत आणि त्यावरचे 3 सोपे उपाय. पहिलं म्हणजे लसूण सोलणं. कंटाळा येतो ना, फक्त 10 सेकंड गरम पाण्यात ठेवा, सालं अगदी आरामात निघतील. दुसरं, कांदा कापताना डोळ्यातून येणारं पाणी. कापायच्या आधी फक्त 10 मिनिटं कांदा फ्रीजमध्ये ठेवा, बस. आणि तिसरं, डाळ शिजायला खूप वेळ लागतोय, काळजी नसावी. शिजवताना त्यात फक्त चमचाभर तेल टाका, डाळ एकदम मस्त लवकर शिजेल. बरं, आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा. आपण बाजारातून ज्या गोष्टी आणतो त्या जास्त काळ ताज्या कशा ठेवायच्या, जेणेकरून अन्नाची नासाडी पण टळेल आणि आपले पैसेही वाचतील. इथे ताजेपणा टिकवण्यासाठीची 3 सिक्रेट्स आहेत. 1. कोथिंबीर जास्त काळ ताजी हवी आहे, तिला कागदात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा, ती खूप दिवस फ्रेश राहते. 2. फ्रीजमध्ये कधीकधी एक विचित्र वास येतो बरोबर, त्यासाठी फक्त एका वाटीत थोडा बेकिंग सोडा ठेवा, तो सगळा वास शोषून घेईल. आणि 3. टोमॅटो सॉसची बाटली उघडल्यावर लवकर खराब होते, मग काय करायचं, त्यात फक्त 1 चमचा तेल टाका, बघा सॉस जास्त काळ टिकेल. आहेत की नाही सोप्या आयडियाज? ओके, आतापर्यंत आपण चुका सुधारल्या, वेळ वाचवला. आता जेवणाची चव आणि त्याचा टेक्स्चर म्हणजे पोत कसा सुधारायचा ते पाहूया. जेवणाला तो एक परफेक्ट फिनिशिंग टच कसा द्यायचा यावर बोलूया. आपल्या रोजच्या जेवणात भात आणि चपाती तर असतेच असते, पण कधी भात चिकट होतो तर कधी चपात्या कडक. प्रत्येक वेळी ते परफेक्ट कसं जमावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. चला याचं उत्तर शोधूया. हे बघा, अगदी सोप्पं आहे. भात एकदम मोकळा, सुटसुटीत आणि पांढरा शुभ्र हवा असेल ना, तर तो शिजवताना फक्त 2-3 थेंब लिंबाचा रस घाला, बस. आणि चपात्या त्या मऊ लुसलुशीत हव्या असतील तर कणिक मळताना पाण्याऐवजी थोडंसं दूध घालून बघा, चपात्या दिवसभर मऊ राहतील. ठीक आहे, आतापर्यंत आपण बऱ्याच टिप्स बघितल्या, पण आत्ता जी टिप मी सांगणार आहे ती या सगळ्यांपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. ही आहे आजची सुपर टिप. आणि हो, ही टीप फक्त कामाची नाहीये, तर ती आपल्या किचनमधल्या सुरक्षेसाठी खूप खूप जास्त आवश्यक आहे. तर लक्ष देऊन ऐका. ही एक गोष्ट किचनमध्ये सवयीची करून घ्या. स्वयंपाक करताना गॅस शेगडीच्या अगदी जवळ हाताला येईल अशा ठिकाणी नेहमी मिठाची डब्बी ठेवा, नेहमी. आता वाटेल की असं का? तर विचार करा, आपण कढईत काहीतरी तळतोय आणि अचानक गरम तेल तळतडून अंगावर उडायला लागतं. किती भीती वाटते अशा वेळी नाही का? काय करणार अशा परिस्थितीत? उत्तर अगदी सोपं आहे आणि खूप परिणामकारक आहे. त्या उडणाऱ्या तेलावर फक्त 1 चिमूट मीठ भुरभुरवायचं आणि जादू बघा, तेल उडणं त्याच क्षणी म्हणजे इन्स्टंटली थांबतं. ही एक छोटीशी गोष्ट आपल्याला भाजण्यासारख्या मोठ्या अपघातापासून वाचवू शकते. तर मग कशा वाटल्या ह्या सगळ्या टिप्स? यातल्या अशा कोणत्या टिप्स होत्या ज्या आपल्याला आधीपासूनच माहीत होत्या आणि कोणत्या नवीन शिकायला मिळाल्या? आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा कोणती टिप्स सगळ्यात जास्त उपयोगी वाटली, किंवा तुमच्याकडे अशी काही खास टिप आहे का? आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. आणि हो, अशाच इंटरेस्टिंग आणि कामाच्या टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे पुढच्या वेळी नवीन माहिती आली की ती